शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता राज्यातील 3 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा जमा 17,000 रुपये येत्या सोमवारपासून पीक विमा वाटप इथं सुरू. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 3 लाख शेतकऱ्यांना पहिला टप्पा इथं मिळत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे की इथं निधी मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता काही शेतकऱ्यांना 10,000 ते 17,000 पर्यंत सरासरी ते जमा होत आहे. पीक विमा कंपनीला वाटपाचे आदेश तातडीने ते देण्यात आलेले आहे. आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते 175 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. SBI खात्यामध्ये चेक करा. अमरावतीमध्ये 160 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये चेक करून घ्या. अकोल्यामध्ये 145 कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन वाटपास सुरू झालेले आहे. युनियन JK बँक आहे यामध्ये चेक करा. याचप्रमाणे यवतमाळमध्ये 220 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. बँक ऑफ इंडियामध्ये चेक करा. बुलढाण्यामध्ये 150 कोटी रुपयेचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. कॅनरा बँकमध्ये चेक करा. जळगावमध्ये 185 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. HDFC बँकमध्ये चेक करा. लातूरमध्ये 170 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. SBIमध्ये चेक करा. बीडमध्ये जे की इथं 200 कोटी रुपयाचा पीक विमा वाटपास सुरुवात झालेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चेक करा. नांदेडमध्ये 190 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. ॲक्सिस बँकमध्ये चेक करा. परभणीमध्ये 155 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. युनियन JK बँक आहे यामध्ये चेक करा. परभणीपर्यंत आपण बघितलं होतं. यानंतर येते आपलं हिंगोलीमध्ये 120 कोटी रुपये कॅनरा JK बँक आहे यामध्ये चेक करा. धाराशिवमध्ये 140 कोटी रुपये SBI खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. सोलापूरमध्ये 205 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात JK बँक ऑफ बडोदामध्ये. सातारामध्ये 130 कोटी रुपये इथं आलेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चेक करा. सांगलीमध्ये 125 कोटी रुपये इथं आलेले आहे. ICICI बँकमध्ये चेक करा. कोल्हापूरमध्ये 115 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. SBI खात्यामध्ये चेक करा. रायगडमध्ये 95 कोटी रुपये HDFC बँकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. लगेच चेक करा. ठाणेमध्ये 90 कोटी रुपये ॲक्सिस बँकमध्ये चेक करून घ्या. पालघरमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बँक ऑफ इंडियामध्ये लगेच चेक करा. चंद्रपूरमध्ये 135 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. SBIमध्ये चेक करा. गडचिरोलीमध्ये 110 कोटी रुपये जे की सेंट्रल JK बँक आहे यामध्ये चेक करा. त्याचप्रमाणे युनियन JK बँक आहे. गोंदियामध्ये 100 कोटी रुपये इथं आलेले आहे. वाटपास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर या पद्धतीने तक्रार करा. लेखी अर्ज द्या. पीक विमा तुम्हाला येणार आहे. तर हे पाहण्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. भंडाऱ्यामध्ये 105 कोटी रुपये इथं आलेले आहे. बँक ऑफ इंडियामध्ये लगेच चेक करा. वर्ध्यामध्ये 125 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. SBIमध्ये चेक करा. वाशिममध्ये 130 कोटी रुपये इथं आलेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चेक करा. धुळेमध्ये 140 कोटी रुपये इथं आलेले आहे. HDFC बँकमध्ये चेक करा. त्याचप्रमाणे नंदुरबारमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे. JK बँक ऑफ बडोदामध्ये चेक करा. रत्नागिरीमध्ये 80 कोटी रुपये इथं आलेले आहे. SBI खात्यामध्ये लगेच चेक करा. सिंधुदुर्गमध्ये 70 कोटी रुपये इथं आलेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चेक करा. पुणेमध्ये 180 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुम्ही चेक करा. यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये 165 कोटी रुपये इथं आलेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लगेच चेक करा. नाशिकमध्ये 210 कोटी रुपये HDFC बँकमध्ये. अहमदनगरमध्ये 195 कोटी रुपये बँक ऑफ बडोदामध्ये. तर आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे आपले मुख्यमंत्री जे काही देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीमध्ये आज तातडीने पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आले. बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकावा. तर जे काही मुख्य निर्णय ते घेण्यात आलेल्या पीक विमा निधी तात्काळ जे काही वितरित करण्यात यावा. याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पहिले प्राधान्य टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे. तर आता पहिला टप्पा 3 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं पीक विमा यादीमध्ये नाव आहे, आधार लिंक आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 17,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे. आता ई-पीक पाहणी यामध्ये महत्त्वाचं होतं की ज्यांनी ई-पीक पाहणी केलेल्या तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे. आता यासाठी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, याचप्रमाणे तुम्हाला पीक विमा येणार की नाही, तुमचा पीक विम्याचा फॉर्म इथं अर्ज रिजेक्ट आहे का, पेंडिंग आहे का, अप्रूव्हल आहे का, सविस्तर माहिती या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता तुम्ही. तर लगेच कॉल करा. ज्यांना पीक विमा आता मिळत आहे तर यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे
त्याचप्रमाणे त्यांचं नुकसान झालेलं आहे, यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी. पीक विमा कंपनीकडे त्यांचा डेटा आहे, आधार लिंक आहे. तर आता पीक विमा तुम्हाला काय येणार नाही, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, ई पीक पाहणी केलेली नाही, आधार लिंक नाही, चुकीची माहिती दिलेली आहे, जे काही टप्प्यांमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव नाही. तर अशांनी जे काही आता ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज लिहायचा आहे. पीक विमा कंपनीसाठी लेखी अर्ज आपण इथे लिहिलेला आहे. प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी पीक विमा कंपनी, तुमचा जिल्हा, विषय, पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत याचप्रमाणे महोदय अशा पद्धतीने इथं लेखी अर्ज लिहायचा आहे. यानंतर मी खालील सही करणारा अर्जदार नमूद करतो की मी चालू वर्षासाठी किंवा मागील वर्षासाठी, जर तुमचा मागील वर्षाचा राहिलेला असेल तर योजनेअंतर्गत सहभाग घेतला होता. माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेलं असून त्याची नोंद ई पीक पाहणी देखील करण्यात आलेली आहे. अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचं नाव, आता पॉलिसी आय डी नंबर. हे जे काही तुम्हाला पॉलिसी नंबर हे पीक विम्याच्या पावतीवरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर म्हणून राहील ते टाकायचं आहे. बँकेचे नाव, खाते क्रमांक व्यवस्थित टाका, जेणेकरून त्याचे जे काही पैसे आहेत ते थेट तुमच्या खात्यामध्ये तर जमा केले जाईल. त्याचप्रमाणे आपला विश्वासू नाव, मोबाईल नंबर, दिनांक, त्यासोबत जोडायचे कागदपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती आणि ई पीक पाहणी केली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट. तर आता तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा आलेला असेल. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती तुम्ही त्यावरती सुद्धा तक्रार करू शकता. नमस्कार सर किंवा मॅडम, मी पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला शेतकरी आहे. माझ्या पिकाचे नुकसान होऊन ई पीक पाहणी देखील मी पूर्ण केलेलं आहे, परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे: नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव, पॉलिसी आय डी नंबर, त्याचप्रमाणे बँक खाते. तर कृपया माझी तक्रार लवकरात लवकर पीक विमा रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा आता कंप्लेंट करू शकता व राहिलेला पीक विमा मिळवू शकता. तर लगेच तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.